बनवायला अगदी सोपी आणि तितकी चविष्ट अशी कोळंबी बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी एका भांड्यात 2 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घालून झाकून ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत कोळंबी साफ करून घेऊया. इथे मी साफ केलेली कोळंबी घेतलेली आहे, पण त्यामध्ये जो काळा धागा असतो तो काढलेला नाहीये. त्यासाठी अशा प्रकारे सुरीने मध्ये चीर द्यायचा आहे आणि हा जो काळा धागा असतो तो काढून टाकायचा आहे. त्यानंतर कोळंबी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कोळंबीमध्ये मीठ, हळद, लाल मिरची पावडर आणि थोडासा कोकम आगळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही कोकम आगळऐवजी थोडासा लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता. त्यानंतर कोळंबीचा मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी एका भांड्यात 2 ते 3 चमचे तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे मी कांदा लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे. इथे बघू शकता कांदा छान परतला गेलेला आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 टोमॅटो मिक्सरमधून वाटून घेतले आहेत, ते ॲड केलेले आहेत. आता टोमॅटोचं पाणी पूर्ण सुकेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता टोमॅटो छान शिजला गेलेला आहे आणि त्याचा कलरही चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपण मसाले ॲड करायचे आहेत. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड घालून याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची आहे आणि मसाल्यासोबत परतून घ्यायची आहे आणि वरून बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि एकदा छान परतून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला मी इथे आपण मगाशी जो तांदूळ धुवून ठेवला होता तो शिजायला ठेवलेला आहे. आता इथे बघू शकता तांदूळ छान शिजला गेलेला आहे. आता यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर हा भात आपण कोळंबीवर पसरवून घ्यायचा आहे. त्यानंतर 8 ते 10 मिनिटासाठी मंद आचेवर ठेवून द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आणखी 10 ते 15 मिनिटासाठी याला असंच झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर बघू शकता काय सुंदर घमघमाट पसरलेला आहे. आपली कोळंबी बिर्याणी तयार आहे. तर कशी वाटली ही रेसिपी? घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.